एक महत्त्वाची बातमी समोर येते. ट्रकची चाकं उद्या थांबणार आहेत. पाहूया सविस्तर बातमी. नेमकं काय घडलंय ज्याच्यामुळे ट्रकची चाकं उद्या थांबणार आहेत? नाशिक शहरातील आडगाव नाका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रक टर्मिनस आहे. या जागेवरून इलेक्ट्रिक बस डेपो स्थलांतरित करावे, इंदोरच्या धर्तीवर ट्रान्सपोर्ट नगर म्हणून विकसित करावे, ट्रक टर्मिनसमधून श्वान निर्बीजीकरण थांबवावे, शहरातील टेम्पो स्टँडची जागा कायम करावी, अशा विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीनं गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला जिल्ह्यातील 7 संघटनांनी पाठिंबा दिलाय. काम बंद आंदोलनातून मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा संघटनांचा प्रयत्न आहे. याबाबतची माहिती नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड व वरिष्ठ उपाध्यक्ष PM सैनी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सेक्रेटरी शंकर धनावडे, श्रमिक सेनेचे बाळासाहेब पाठक, अजय बागुल, मामा राजवाडे, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अंजू सिंगल, चालक मालक यांच्यासह वाहतूक पदाधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र.